ये बळे. अरे अड्या, इथं बसून काय करतोय? काय रे, काय करतोय इथं बसून? नाही काय नाही, बस. काय नाही. मग हॉटेल मध्ये येणार का चाय भजी खायला? छान भजी येतो की. चल मग लवकर. अरे अरे, इथं बसून काय करतोय? चल चल. खरंच देणार ना? हा देणार. चायनी भजी देणार. बळी, अरे बळी, बळी, अरे केव्हापासून तोडतोयस रा झाड? सकाळ धरणं तोडतोय. मजुरी ठरवलीस का नाही? किती पैसे देतो म्हणला चौगुल्या? पैसे? आय पैशाचं मी काय नाही बोललो. त्या चौगुल्यानं सकाळी मला छान भजी खाय दिली, तेव्हापासून लागलो कामाला. अरे मुर्दा बशिवला तुझा त्या चौगुल्याचा पण. अरे तुला अक्कल कधी येणार बाबा? दिसभर राबून एवढं झाड तोडतो यास ते का चहा आणि भजीवर? त्या चौगुल्याला बी अक्कल नाही बघ. तर खाली उतरतोस का नाही? फुकट खाऊ रेडा. खाली आधी उतरतो. बघते तुला मी. ये उतर, बघते. येतो ना, येतो. खाली ये. अगं येतो की. उतर खाली. उतर. कुठला उतर खाली? माझं पोर पडलं माझं. कोणाचं पडलं रे बाबा? माझं पोर गेलं. डोळ्या उघडे बघ रे बाबा. पोरा कोणी आहे का ना? माझं पोर गेलं. बळी बाबा, अरे गाव आले लो. या की बघा माझ्या पोराला काय झालं. या लवकर बघा माझं बळी. उचला माझ्या पोराला. बघत राहू नका बाबा. उचला बघा माझ्या पोराला काय झालं. चौगुल्या, अरे तुझ्या, अरे चौगुल्या, तुझा मुर्दा जाऊ दे. अरे तुला पटकी होऊ दे. तू सौताला समजतोस काय? अगं काय झालं? एवढं कांगाव कशाबाई करतेस? कांगाव करते? अरे माझ्या पोराला एक भज देऊन अख्खा झाड तोडून घेतलंस रे त्याच्याकडून. आना म्हणे हे बघ रे, एवढ्या मोठ्यानं ओरडू नको, नाही तर तुझा हा गोड गळा बसल ना. नाही म्हणजे काय आहे की बळीला भूक लागली होती ना, म्हणून मी त्याला भजी खाया घातली. आता झाड तोडण्याच्या कामाचं त्याला वेगळे पैसे देणार बरं का? किती? 10 रुपये. 10 रुपये? वय 10 रुपये? अरे माझा एवढा मोठा पोरगा झाडावर पडला. त्याचं केवढं रगूत गेलं. आणि त्याचे फक्त 10 रुपये देणार तू? नाही तर असं कर, तो बरा झाला की दे पाठवून माझ्याकडं. कशाला रा? आणखीन पैसे देईन. आणखीन पैसे? वय आणखीन पैसे देणार? वय रडू नको. त्या घरला पोराकडे बघ. काय झाक दिसते. चौगुल शेठ. अगं बाया, काय रे यायला इथं कशा पायी आला तो? तुम्ही जायला म्हणलं नाही का, बळीला मळ्यावर पाठवून दे, मजुरीचं पैसे देतो म्हणून आलतो मालक. पैसा हवा तुला? हा देतो. ठरल्याप्रमाणे 10 देतो. पाहिजे तर 20 देतो, 30 देतो. पण तुला एक काम करावं लागेल. आता आणि कसलं काम? तुझ्यामुळे माझ्या हातची शिकार गेली. तवा घरला जा आणि तुझ्या बहिणीला माझ्याकडे पाठवून दे. डोळ्या कोणावर वाटारतो? असलं बोलणं तुम्हाला शोभत नाही जी चौगुल शेठ. अहो माझी बहीण तुमच्या लेकीवानी हाय जी. जास्त बोललास तर जीभ हसून टाकीन तुझी. दिसभर गाव हुंगीत फिरणारी गाव भवानी तुझी बहीण, तिला माझी लेक म्हणतोस होय? एवढा माज आलाय तुला? आता धावतोस माझा इंगा. मालक मारू नका. मालक माझी लेक म्हणतो. लागते मालक. मालक मारू नका. मालक नाही वाटत तुला? लागते मालक. काय हा
त्याचा आवडपणा आवडलं का नाही? आवडलं म्हणजे हिरोईन. अग तुझ्या त्या भावाला किती वेळेला सांगितलं महिन्याला माझ्याकडे पाठवून दे पण तू येडा मला छान पण शिकवायला लागला. तो आहेच तसला वय वय डोसक्या तकलीचं नावच नाही. हे वाक्य अगदी बरोबर बोललीस. अहो, थोडंच म्हणा की. पण तुम्ही असं करा. काय काय तुम्ही त्याला काय बी सांगत जाऊ नका. नाही अजिबात नाही सांगणार महिने. अगं ए आहे अगं ते सोड तू चल माझ्या संग. अरे पण कुठं? अगं उसाच्या माळ्यामध्ये हा? ती महिना काय चाळ करते धावतो तुला चल. काय चाळा करते रे? अगं ती आपल्या बापाच्या वयाच्या माणसा संघ अगं त्या चौगुल्या संघ. शी, मला तर सांगायला सुद्धा लाज वाटते. काय तू आत्ताच्या आत्ता तिच्या नवऱ्याकडे पाठव तिला. तिच्या नवऱ्यानं दुसरं लगीन केलं या. आणि काय रे तिला नवऱ्याकडे पाठवून आपण खाणार काय? हा तू कधी काम धंदा केलाय? 4 पैसा कमवून आणलेत का तुझ्या बान? सदा न कदा मेला दारूत बुडालेला. महिने आला हे महिने बा तू चल माझ्या संग चल. अरे ए त्याला काय सांगतेस? त्याला 10 रुपयाला पैसे पण महिनाच देते. मी सांगते गे तुला आता सुद्धा तो पैसे मागायला चालाय. होय पैसे मागाय आलोय. बघ 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 आहे ना हा बघ. हा पैसेच मागाय आलोय. तुझ्या बाच काय घेईल? ए माझ्या बाचं नाव घ्यायचं कारण आहे सांगू ठेवते. हा घेणार त्याच नाव घेणार. त्याच कुंदळीच्याच नाव घेणार. त्यानंच ही यशवा माझ्या गळ्यात बांधली. मी येसवा यशवाच आहेस तू. अगं तू माझ्या समद्या औक्षाचा इस्कोट केलास. ए बेवड्या आता मला तोंड उघडं करायला लावू नकोस. हा उघड ते तरी का पण ठेवतीस? उघड तोंड. स्वतः करून करून भागली आणि आता पुरीला लाईनीला लावले. तू काय ऐकतोस तिचं? कुणामुळं? अरे तुझ्यामुळं. वाय तुझ्यामुळं. लग्नाच्या पहिल्या रात्रीला तू त्या काळू दादा संग दारू डोसून पडला आणि मग तुझ्या बदली तो आला माझ्याकडं रातच्या सोबतीला. त्या रात्री त्यानं माझ्या आयुष्याचा सत्यानाश केला. म्या रडत तुला हे शब्द सांगितलं पण तू काय केलंस त्या काळू दादाच? काय नाही काय बी नाही. तू रोज रात्री त्याच्या संग दारू ढोसत राहिला आणि तो रोज रात्रीला माझ्याकडं. हा बळी त्याचाच पोर.